दैनिक सकाळचे संपादक माननीय श्रीयुत पद्मभूषण देशपांडे हे आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. सौ समीक्षाताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा आपणा सर्वांना परिचय करून द्यावा. नमस्कार. श्रीयुत पद्मभूषण देशपांडे एक आगळेवेगळे धडाडीचे उमदे व्यक्तिमत्व. माननीय देशपांडे हे 17 जुलै 2010 पासून मुंबई सकाळ वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. सन 1983 मध्ये तालुका पातळीवर गावकरी वृत्तपत्राद्वारे संगमनेर तालुक्यातून आपण आपल्या कार्याला सुरुवात केली. मुंबई विभागाचे प्रमुख म्हणून तरुण भारत या दैनिकाकरिता देखील आपली नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर वृत्तपत्र पुरवणीमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून आपण लेखन केले आहे. गेल्या 28 वर्षापासून वर्तमानपत्रामध्ये आपण कार्यरत आहात. दुष्काळ, पाणी समस्या, सहकार चळवळ आणि राजकीय घडामोडी यात आपला हातखंडा आहे. पाणी संवर्धन, पर्यावरणीय समस्या निराकरण, लोकपंचायतद्वारा भटक्या विमुक्त समाजासाठी तांत्रिक शिक्षण देणे यात आपल्याला विशेष रुची आहे. तसेच ग्रंथालय वाचक चळवळीचे जनरल सेक्रेटरी म्हणून आपण संलग्न आहात. सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये आपला मोलाचा वाटा आहे. धन्यवाद ताई. माननीय इंदुताईंना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत पद्मभूषण देशपांडे यांचा सत्कार करावा. धन्यवाद ताई. माननीय श्रीयुत पद्मभूषण देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करून आपणा सर्वांस मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले भाऊ अभ्यंकर, इंदुमतीताई काटदरे, श्रीकांत देशपांडे हे गुरुकुलाचे मान्यवर, या मतदारसंघाचे प्रतिनिधी आमदार किसन कथोरे आणि अन्य उपस्थित मान्यवर हो. ज्यावेळी मला श्रीकांत देशपांडे, शैलेश रायकर आणि भक्ती गाडगीळ असे तिघजणं निमंत्रण द्यायला आले, त्यावेळी त्यांनी मला कुठलाही विशिष्ट विषय दिला नाही. मी मगासपासून ऐकतोय अनेकांच्या भाषणामध्ये, तर वेगवेगळे वक्ते वेगवेगळ्या विषयावर तुमच्यासमोर आले आणि त्या विषयावर त्यांनी तुमच्याशी संवाद साधला. पण संयोजक हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की पद्मभूषण देशपांडे हे पत्रकार आहेत आणि पत्रकाराला कुठल्याच विषयातलं नीट काही कळत नसतं, पण त्याला प्रत्येक विषयातलं कळतं असा तो आणू शकतो आणि लिहू शकतो. त्यामुळे त्यांना विषय नाही दिला तरी ते कुठल्या तरी विषयावर बोलतीलच अधिकारी म्हणून. आणि म्हणून त्या अर्थाने मला थोडंसं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण घाबरू नका, अनेक वक्ते सद्यस्थिती हा विषय घेऊन बोलण्याचं जे स्वातंत्र्य घेतात तितकं स्वातंत्र्य मी घेणार नाही. महासंगम हे शैक्षणिक प्रश्नावरचं एक मोठं विचारमंथन गेले 3 दिवस या ठिकाणी सुरू आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी बालजत्रा आयोजित केल्या जातात, शिक्षकांची संमेलनं होतात, संस्था चालकांच्या बैठका होतात आणि सरकारने आता कायदा केल्यामुळे शाळांमधून पालकांच्या सभाही होतात. पण विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्था चालक या सगळ्यांनी कुठेतरी एका व्यासपीठावर आलं पाहिजे आणि आपल्या शिक्षण पद्धतीवर विचार केला पाहिजे. त्या संदर्भामध्ये एकत्रितपणे ऐकलंही पाहिजे आणि एकत्रितपणे विचारही केला पाहिजे. ही खरोखर फार अभिनव अशी कल्पना आहे. आम्ही सकाळमध्ये एक KG to PG नावाचं पान चालवतो आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी ते शिक्षणावरचं पान आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये मला बोलावणं येतं प्रमुख पाहुणा म्हणून.
त्या ठिकाणी मी जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या मुख्याध्यापकांना, तिथल्या शिक्षकांना मी नेहमी अशी विनंती करतो की तुम्ही शाळामध्ये कुठलाही छोटा उपक्रम करत असाल, नाविन्यपूर्ण असा काही विचार करत असाल, विद्यार्थी काहीतरी करत असतील, विद्यार्थी काहीतरी वेगळा प्रश्न विचारत असतील, खरं तर शिक्षण संस्था आणि शाळे एवढं नवीन काही घडणारं दुसरं कुठलंही केंद्र असू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुमच्याकडे जे काही नवीन घडेल ते तुम्ही जरूर मला लिहून पाठवा. आम्ही ते प्रसिद्ध करू. ते प्रसिद्ध याच्यासाठी करू कारण त्याचा इतरांना उपयोग होईल आणि आपल्यालाही त्याचा विचार करून अधिक पुढे जाता येईल. त्या दृष्टीने एक संपूर्ण शिक्षणाचा विचार करणारं असं सर्वांगीण व्यासपीठ निर्माण होईल. अशी व्यासपीठं आहेत, पण ती प्रासंगिक पातळीवरती उभी राहतात आणि संपतात. पण एक कायमस्वरूपाचं असं व्यासपीठ असण्याची खूप मोठी गरज आहे. मला असं वाटतं की गुरुकुल पद्धतीमध्ये काम करणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या तरी अशा पद्धतीने एकत्र येतात आणि असा विचार करतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणाविषयी खरं तर असंख्य विचार प्रवाह आहेत, असंख्य दृष्टिकोन आहेत आणि असंख्य प्रयोग केले जात आहेत. आज जसं तुम्ही इथे पंचकोशाची कल्पना मांडली तसं मी आणखी एका दुसऱ्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये एकदा गेलो होतो. त्यांनी पाश्चात्य विचारवंतांनी मांडलेली माणसाच्या बुद्धिमत्तेची 9 प्रकार हे लक्षात घेऊन 9 पद्धतीने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आपण कशा पद्धतीने विकसित करतो याचा प्रयोग मी त्या ठिकाणी जाऊन बघितला. मुक्त शिक्षणाची पद्धत आहे. शाळांचे तर आपल्याकडे असंख्य प्रकार आहेत. काही जण म्हणतात औपचारिक शिक्षण घेतलं पाहिजे, काही जण म्हणतात अनौपचारिक शिक्षणाला जास्त महत्त्व आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाचा विचार केला जातो आणि हे जे असंख्य प्रवाह आहेत, असंख्य विचारसरणी आहेत, असंख्य प्रयोग आहेत, मला असं वाटतं की त्या सगळ्यांचा आढावा आता इथं घेण्याची जागा नाही, पण या सगळ्यांचा उद्देश एकच आहे आणि तो उद्देश आहे माणूस घडवण्याचा. माणूस घडवणं म्हणजे माणसाला माणूस बनवणं. आपण माणसाला प्राणी म्हणतो, पण या संपूर्ण चराचरामध्ये माणूस हा असा एकमेव प्राणी आहे की हजारो वर्ष त्याला माणूस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि तरीही प्रत्येकाला असं वाटतं की अजूनही हा माणूस झालेला नाही. दुसऱ्या कुठल्याही प्राण्यामध्ये वाघाला वाघ करण्याचा प्रयत्न सुरू नाही, सापाला साप करण्याचा प्रयत्न सुरू नाही, कावळ्याला कावळा करण्याचा प्रयत्न सुरू नाही. फक्त माणूसच माणूस घडवण्याचा प्रयत्न हजारो वर्ष करतो आहे, वेगवेगळ्या मार्गाने करतो आहे, वेगवेगळ्या टप्प्यावर करतो आहे आणि तरी त्याला अजून असं वाटतं की हा माणूस अजून पूर्ण माणूस झालेला नाही, तो अपूर्णच आहे. मला असं वाटतं हे शिक्षणाचं सर्वात मोठं यश आहे आणि तेच माणसाचंही सर्वात मोठं यश आहे. कारण माणूस जेवढा परिवर्तनशील आहे, माणूस हा प्राणी या चराचरामध्ये जेवढा उत्क्रांत झाला तेवढा उत्क्रांत इतर कोणताही प्राणी झाला नाही. आणि शिक्षण ही या उत्क्रांतीची सगळ्यात महत्त्वाची अशी एक प्रक्रिया आहे. शिक्षणातूनच माणूस उत्क्रांत होत जातो हे आपल्या लक्षात आलं आणि म्हणून हा माणूस कोणत्या दिशेने उत्क्रांत व्हावा, तो पुढे कुठे जावा या दृष्टीने विचार करण्यासाठी आपण शिक्षणावरती एवढा सगळा विचार करत असतो. भाषेच्या संदर्भामध्ये आत्ता इथे आपण बरंच विचारमंथन ऐकलं. खरं तर भाषा ही काय गोष्ट आहे? भाषा ही केवळ परस्परामध्ये संवाद साधण्याची, परस्परांपर्यंत भावना पोचवण्याचं एक माध्यम आहे. माणूस बोलायला लागला तो कुठल्याच भाषेत बोलू लागला नाही. ना मराठी भाषेत बोलू लागला, ना झेक भाषेत बोलू लागला, ना इंग्रजी भाषेत बोलू लागला, ना रशियन भाषेत बोलू लागला. माणसाला पहिल्यांदा केवळ उच्चार कळाला. त्या उच्चाराच्या आधीही त्याला आपण ध्वनीचा निर्मिती करू शकतो एवढंच कळालं. ज्या क्षणी त्याला ध्वनीची निर्मिती करू शकतो हे कळालं, आपल्या घशामध्ये एक स्वरयंत्र आहे असं कळालं आणि त्या स्वरयंत्राचा वापर करून आपण आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतो हे कळालं. त्या क्षणापासून किती हजारो वर्ष जे जे उत्क्रांत होत गेलं त्या उत्क्रांतीतून भाषांचा जन्म झाला. मग ज्या टोळ्यांना ज्या पद्धतीने त्याचा अर्थ कळाला, ज्या टोळ्यांनी ज्या पद्धतीने जिभेनी दातावर आघात केले, त्यातून उच्चार निर्माण झाले आणि त्यातून भाषा निर्माण झाली. ज्ञान भाषेमध्ये नसतं, विचार भाषेमध्ये नसतो. त्यामुळे कुठलीही भाषा वापरली म्हणून ज्ञान मिळत नाही किंवा विचार मिळत नाही असं कधी होत नाही. ज्ञान आणि विचार संक्रमित करण्याचं भाषा हे केवळ एक माध्यम असतं. भाषेकडे तेवढ्याच अर्थाने बघितलं पाहिजे आणि भाषेचा आग्रह तेवढ्यापुरता सीमित ठेवला पाहिजे. आपण विचार काय करतो, आपण कोणत्या मार्गाने ज्ञान मिळवतो, आपण समाज म्हणून किती उत्क्रांत होतो
याच्यावर आपल्या भाषेचं भवितव्य अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर पुढे गेला नाहीत, तुम्ही जर प्रगती केली नाहीत, इतर मानव समूहांना तुम्ही आदर्शवत असं काही निर्माण केलं नाहीत, तर तुमची भाषा कधीच कोणी स्वीकारणार नाही, तुमची भाषा या जगामध्ये जिंकणार नाही. पण तुम्ही जर पुढे गेलात, तुम्ही जर भविष्याच्या वाटा ढुंडाळल्यात, इतिहासामध्ये न रमता इतिहासाचा केवळ धडा घेऊन जर तुम्ही भविष्याची दिशा शोधलीत, तर तुमची भाषा पुढे जाईल, लोक तुमच्या भाषेत बोलू लागतील. पण तुम्ही जर केवळ इतिहासामध्ये रमलात आणि इतिहास हेच आमचं सगळं पुण्याई आहे आणि त्याच पुण्याईच्या बळावर आम्ही जगू असा जर विचार करत राहिलात, तर लोक तुमची भाषा बोलणार नाहीत. तुम्हाला लोकांची भाषा स्वीकारावी लागेल, कारण तुम्हालाही पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. प्रगती ही तुम्ही कोणती भाषा बोलता याच्यावर अवलंबून असते. तुम्ही किती प्रगती करता यावर तुमची भाषा स्वीकारली जाणार की नाही, की तुम्हाला दुसऱ्याची भाषा स्वीकारली जाणार हे ठरवावं लागतं. त्यामुळे आग्रह भाषेविषयी नको, आग्रह विचाराविषयी पाहिजे, आग्रह ज्ञानाविषयी पाहिजे, आग्रह उत्क्रांत होण्याविषयी पाहिजे. भाषा आपोआप स्वीकारली जाईल. भाषेची काळजी एवढी करू नका. विचार आणि काळजी, आपण कोणतं ज्ञान घेतो आहोत, आपण प्रगतीच्या दृष्टीने विचार करतो की नाही, याचा विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं ते अधिक महत्त्वाचं आहे. मी खूप वेळा असा विचार करतो की मानवाचा जो काही इतिहास आहे आणि आपण आज इथपर्यंत आलो, त्या इतिहासामध्ये किती गोष्टी घडून गेल्या असतील. आपल्या इतिहासामध्ये एक फार वाईट खोड आहे. आपला इतिहास हा केवळ राजांचा इतिहास आहे. आपण इतिहास शिकतो म्हणजे केवळ राजे आणि दरबार आणि सरदार यांचेच इतिहास शिकतो. आपण पुराणकथांमध्ये जातो तेव्हा पुराणकथांमध्ये फक्त सत्तेचे संघर्ष ऐकतो. आयुर्वेदाची निर्मिती कशी झाली, आयुर्वेदाचा प्रसार कसा झाला, आयुर्वेदाने प्रगती कशी केली, याचा इतिहास कधी आपण ऐकला आहे का? एखादं औषधी वनस्पती माणसाला मिळाली, त्याचा त्याने वापर केला, अपघाताने मिळाली असेल, पण त्याचा कोणत्या आजारावर कसा उपयोग होतो, तो कशा पद्धतीने करायचा आणि त्यातून नेमका एक आजार कसा बरा करायचा, हा शोध लागायला किती शेकडो वर्षे गेली असतील याचा विचार केला आपण. अशी अनेक औषधांची निर्मिती आपण केली आणि अनेक आजार बरे आज आपण करू शकतो. पण या दरम्यानच्या प्रवासामध्ये, त्या प्रयोगामध्ये कितीतरी माणसं दगावली असतील, कितीतरी माणसांना विकृती आल्या असतील आणि कितीतरी ठिकाणी तो प्रयोग फसलाही असेल. पण हे सगळे फसलेले प्रयोग हे शेवटी एका यशस्वी प्रयोगाकडे आपल्याला घेऊन गेले आणि आज त्यांनी आपलं आयुष्य सुकर केलं. कुठल्याही प्रयोगामध्ये अशा पद्धतीने काही नुकसान होत असतं आणि नुकसान होतं म्हणून प्रयोग सोडून द्यायचा नसतो. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला यश मिळतं आणि ते यश पुढच्या पिढ्यांना अधिक सुखी करत असतं. काल मी प्रवासात येत होतो, संगमनेर या गावून माझ्या येत होतो आणि ते येत असताना मला या माळशेज घाटात आणि सगळीकडे साईबाबांच्यासाठी निघालेले लोक दिसत होते. साईबाबांच्या दर्शनासाठी दिंड्याच्या दिंड्या आणि पालख्याच्या पालख्या निघाल्या होत्या. 10 वर्षांपूर्वी अशा दिंडी आणि पालख्या निघत नव्हत्या. कथोरे साहेब निवडणुका जवळ आल्या की अशा दिंडी आणि पालख्या फार निघतात. तुम्हाला माहिती आहे त्या का निघतात ते, पण आता अशा दिंडी आणि पालख्या खूप निघत आहेत. मी असा विचार करत होतो, पंढरपूरची वारी जेव्हा सुरू झाली असेल तेव्हा लोकांनी त्याविषयी काय काय विचार केले असतील. आज साईबाबांची पालखी जेव्हा निघते, दिंड्या निघतात, लोक पायी निघतात, तेव्हा मी असं विचार करत होतो की 10 वर्षापूर्वी असं काही नव्हतं, पण हे काय नवीन सुरू झालं, हे काहीतरी नवीन फॅड आहे. कदाचित पंढरीच्या वारीच्या वेळी असाच विचार लोकांनी केला असेल, पण आज मात्र पंढरीच्या वारीकडे आपण अत्यंत आदराने, कृतज्ञतेने आणि भक्तीने बघतो. समाजामध्ये जेव्हा एखादी गोष्ट नव्याने अवतरते, एक नवा ट्रेंड तयार होतो, एक नवीन जीवनशैली तयार होते, त्यावेळी त्याच्याकडे नेहमीच चौकसपणे, थोडंसं संशयाने, थोडंसं कुत्सितपणे सुद्धा आणि त्याचा स्वीकार करण्यास नकार देणारी अशी प्रवृत्ती असते. परंतु जेव्हा तीच गोष्ट पुढे पुढे जाते तेव्हा समाज ती गोष्ट स्वीकारत जातो. समाजाचा नकार आणि समाजाचा स्वीकार हा जो प्रवास आहे, हा प्रवास कुठल्याही गोष्टीमध्ये फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून तुम्ही शिक्षणाचा जो प्रयोग करतात त्या प्रयोगातही ती गोष्ट खूप महत्त्वाची असणार आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की अशा असंख्य परस्पर विरोधी गोष्टी समाजामध्ये घडतात आणि त्या परस्पर विरोधी गोष्टींच्या मंथनातून शेवटी समाज कुठली तरी एक गोष्ट स्वीकारतो आणि ती पुढे जाते. अशी एक गोष्ट स्वीकारण्याला
खूप मोठी सामाजिक प्रक्रिया घडत असते. या सामाजिक प्रक्रियेकडे आपण कसं बघतो आणि ती सामाजिक प्रक्रिया म्हणून आपण त्याच्याकडे बघतो की जे जे आपल्याला मान्य नाही, जे जे आपल्या प्रवाहामध्ये बसत नाही, ते सगळं त्याज्य आहे, ते सगळं नकार करण्यासारखं आहे, ते सगळे या समाजविरोधी आहे असं आपण मानतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं जर आपण खरोखर इतिहासाकडे बघणार असू, मानवाच्या उत्क्रांत होण्याकडे बघणार असू, हिंदू धर्माच्या आत्तापर्यंत आलेल्या प्रगतीकडे बघणार असू, तर सर्वसमावेशकता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. हिंदू धर्मामध्ये तर नास्तिक दर्शनही आहेत आणि आस्तिक दर्शनही आहेत. जर आपण यातलं कुठलं तरी एकच दर्शन पुढे घेऊन जाणार असू तर आपण निम्म्या धर्माचा त्याग केला असं आपल्याला आत्ताच म्हणावं लागेल. त्यामुळे आपण आपल्या धर्मातली आणि आता कारण इथं संस्कृतीचा विषय झाला म्हणून ही जी सर्वसमावेशकता आहे, हे जे सगळे मार्ग आहेत, सगळे संप्रदाय आहेत, सगळे पंथ आहेत, या सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जाणार असू, त्यांना जर समजावून घेऊन पुढे जाणार असू, हे सगळे या समाजाच्या हिताकरता घडणारं आहे असं जर समजून पुढे जाणार असू तर मला असं वाटतं की तोच खरा प्रवाह ठरेल आणि या मध्यवर्ती प्रवाहामध्ये मग सगळेजण एकत्र येऊन सामील होतील. हा देश महासत्ता होण्यापेक्षा जगद्गुरू झालेला आवडेल अशी एक संकल्पना या ठिकाणी मांडली गेली. मला ती फार आकर्षक वाटली, चांगली आहे. पण जगद्गुरू व्हायचं असेल तर त्याआधी सर्व गुरूंचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यांना सामावून घ्यावं लागेल आणि त्यांना सामावून घेऊन महागुरू व्हावं लागेल, तेव्हा जगद्गुरू होतो. बाकीच्या गुरूंचा विचार न करता कुणी आपल्याला जगद्गुरू म्हणणार नाही. आणि ही गोष्ट खरी आहे की जर आपल्याला आपला देश महासत्ता व्हायचा असेल किंवा जगद्गुरू व्हायचा असेल, या देशातला प्रत्येक नागरिक हा त्या पद्धतीने उत्क्रांत व्हायला हवा, त्या पद्धतीने त्याचं स्वतःमध्ये एक विकास व्हायला हवा. कारण माणसं विकास न झालेली आणि देश मात्र विकसित असं कधी होऊ शकत नाही. देशाचा विकास हा समाजाच्या विकासावर अवलंबून असतो आणि समाजाचा विकास हा समाजातल्या व्यक्तींच्या जीवनावर अवलंबून असतो आणि या व्यक्ती घडवण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमामध्ये होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे प्रयोग आहेत ते मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. आपण नेहमी असं म्हणतो की शिक्षणाचा संस्कार व्हायला हवा, नुसतं शिक्षण व्हायला हवं असं म्हणत नाही. यातला संस्कार हा शब्द मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे. पाठ्यपुस्तकं सगळीकडे सारखीच असतात, अभ्यासक्रम सगळीकडे सारखेच असतात, प्रश्नपत्रिका सारख्याच असतात, तरीही वेगवेगळ्या शाळेतून आलेली मुलं ही वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये आपल्याला भूमिका करताना दिसतात. ही भूमिका का करतात? कारण त्यांच्यावरती त्या पलीकडे एक संस्कार झालेला असतो. हे जे संस्काराचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे, हे मला असं वाटतं की शिक्षणाच्या जोडीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते महत्त्व ज्या ज्या शिक्षण प्रवाहाने लक्षात घेतलं, त्या शिक्षण प्रवाहातनं अतिशय चांगले सुजाण नागरिक घडले आणि त्यांनी या समाजामध्ये काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे काय करतं? शिक्षण हे उत्तरं देतं की शिक्षण हे प्रश्न निर्माण करतं? आपण शिक्षणाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे मला वाटतं सर्वात महत्त्वाचं आहे. जे उत्तरं देतं ते शिक्षण नाही, जे प्रश्न निर्माण करतं, प्रश्न पाडतं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी उत्तरं शोधण्याला विद्यार्थ्याला प्रवृत्त करतं, ते खरं शिक्षण आहे. कारण त्यातून प्रगती साधते, त्यातून माणूस पुढे जातो, त्यातून समाज पुढे जातो आणि त्यातून तुम्हाला जे राष्ट्रहित साधायचं आहे हे राष्ट्रहित साधू शकतं. त्यामुळे चौकस कुतूहल असणारे विद्यार्थी घडवणं आणि त्यांना आयुष्यामध्ये योग्यतेची निवड करण्या एवढं आपण मजबूत करणं, सक्षम करणं, विचार प्रवृत्त करणं हे कुठल्याही शिक्षणाचं उद्दिष्ट असायला हवं. ते शिक्षणाचं उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण केलं जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. सूत्रसंचालिका माझ्या मागे येऊन उभ्या राहिलेल्या आहेत, याचा अर्थ असा की माझी बोलण्याची वेळ संपलेली आहे. पण तरीसुद्धा मी केवळ फक्त 2 उदाहरणं देतो. त्यातलं एक उदाहरण आहे प्रयोगांबद्दल. अनेक प्रयोगांच्या विषयी मी मगाशी असं म्हणालो, त्यातला कुठलाही प्रयोग कधीही पूर्ण झालेला नसतो आणि तो पूर्ण आहे असं मानण्याचं काही कारण नसतं. काही वर्षांपूर्वी सर्व वैज्ञानिक जी नियतकालिकं होती त्या नियतकालिकामध्ये असं मानलं जात होतं की लहान मूल हे आई शेजारी झोपू नये, त्याला जर स्वतंत्र झोपवलं तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास लवकर होतो. ही पाश्चिमात्य विचारपद्धती होती आणि या पद्धतीने सगळं मानसशास्त्र उभं होतं. तुम्ही जर आता सायन्स टुडेसारखी जर मासिकं काढून बघितलीत तर आता त्यामध्ये असं मानलं जातं की लहान मूल जर आईच्या कुशीमध्ये झोपवलं तर त्याचा मानसिक विकास अधिक लवकर होतो आणि त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व अधिक चांगल्या पद्धतीने फुलतं. मग
ज्या पिढ्यांनी मूल बाजूला झोपून त्याचं व्यक्तिमत्व चांगलं होतं असं मानलं आणि मुलाला आईपासून दूर झोपवलं, त्या सगळ्याच्या सगळ्या पिढ्या वाया गेल्या असं म्हणायचं का? हे विचार असतात आणि विचारांचे प्रयोग असतात. त्या प्रयोगातून जे साध्य होतं ते सगळ्यात शेवटचं असतं, तो शेवटचा मुक्काम असतो. आपल्याला मुक्कामाकडे पोहोचण्याची खूप घाई होते, पण खरं तर प्रयोगाला जो काळ द्यावा लागतो तो काळ जर दिला नाही तर मगाशी जसं या ठिकाणी विचारमंथन झालं की इंग्रजी आपण स्वीकारली, पण इंग्रजी भाषा कशा पद्धतीने विकसित झाली ती विकसित आपल्याकडे झाली नाही, ती तशी आपण स्वीकारली आणि त्यामुळे त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. कोणत्याही प्रयोगामध्ये, कोणत्याही प्रक्रियेमध्ये जो एक प्रवास असतो तो प्रवास फार महत्त्वाचा असतो. या ठिकाणी खूप लहान मुलं बसलेली आहेत. त्या लहान मुलांना फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. एक मुलगा उन्हामध्ये उभा होता आणि तो मुलगा काय करत होता? तो मुलगा आपली स्वतःची सावली पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि आपली स्वतःची सावली काही त्याला आपल्या हातामध्ये मिळत नव्हती. खूप वेळ त्याचा ही धडपड सुरू होती. ती धडपड पाहणारे तिथे ग्रस्त बसलेले होते. ते त्याला म्हणाले, बाळा तू काय करतोयस? मगाचपासून तू इकडे पकडतोयस तिकडे पकडतोयस, काय चाललंय तुझं? वेगवेगळे हातवारे करतोयस तू. तुम्हाला माझी सावली मला पकडायची आहे आणि ती सावली मला सापडत नाही आहे. त्या गृहस्थाने सांगितलं, तुला तुझी सावली पकडायची आहे ना, तिथे उभा राहा, मी तुला सांगतो तुझी सावली तुला पकडता येईल. तो म्हणाला, कसं काय? तुम्ही मला पकडून द्याल? त्याला मी पकडण्याची गरज नाही, तूच पकडशील, फक्त तिथं उन्हात उभा राहा. तो उभा राहिला. त्याने त्याला सांगितलं, आता तुझेच हात तुझ्या डोक्यावर ठेव. त्याने ते डोक्यावर ठेवले आणि त्याला असं कळलं की आपली सावली आपल्याला सापडली. आपण आपल्या बुद्धीचा, आपल्या मार्गाचा विचार जर केलात तर मला असं वाटतं ही जी सगळी प्रक्रिया आहे, हा जो सगळा प्रयत्न आहे, हा जो सगळा प्रयोग आहे, तो खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. मुलांमध्ये हे जर मूल्यसंस्कार रुजले तर त्याच्या इतकं उत्तम काहीच नसेल. तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद देशपांडे आर्य. महासंगमाचा भव्य सोहळा हा अंतिम टप्प्यात येत आहे. या भव्य सोहळ्यातील एक औपचारिक भाग म्हणजे आभार, आणि हे आभाराचं सूत्र श्री श्रीकांत आर्य यांनी पेलावे अशी मी त्यांना विनंती करते. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो असताना हा जो महासंगमचा कार्यक्रम संपतो आहे त्याला इतके अनंत लोकांचे हात लागले, त्याच्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. खऱ्या अर्थाने सगळ्यांचा उल्लेख करणं हे वेळेअभावी शक्य नाही, सगळ्यांचे प्रत्यक्ष माहीत असणं हे सुद्धा शक्य नाही. इतक्या लोकांचे हात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लागले. तरीसुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात का होईना काहींचा उल्लेख करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्या प्रांगणामध्ये आपण आता हा कार्यक्रम पार पाडतो आहोत हे विस्तीर्ण प्रांगण आपल्याला मिळालं, त्यामुळे आपल्या सगळ्या हालचालींवर कुठलाही निर्बंध न येता आपण हालचाली करू शकलो. ती जी संस्था आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, या बदलापूर परिसरातील सगळ्यात जुनी संस्था, आणि त्या संस्थेचे कार्यकारी मंडळांनी गेल्या वर्षी आम्ही त्यांची परवानगी घेतली आणि त्या मंडळीने गेल्या वर्षी परवानगी दिल्यानंतर ते कार्यकारी मंडळ बदललं, नवीन कार्यकारी मंडळ आलं आणि त्या नवीन कार्यकारी मंडळाने सुद्धा तीच परवानगी आम्हाला दिली. नुसती परवानगी दिली असं नाही, कार्यकारी मंडळातील सर्व घटक अत्यंत आपुलकीने दररोज सगळ्यांची चौकशी करत येत होते. प्रत्यक्ष कामकाज चालू असताना आमचे वैद्यसाहेब त्यांचं वय विसरून काय पाहिजे, काय कमी आहे, कुठे करा, त्यांच्या मौलिक सूचना देत होते. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या सहभागाखेरीज हा कार्यक्रम यशस्वी झालाच नसता. म्हणून सगळ्यांच्या प्रतिनिधित्व म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांचा सत्कार आपण करूया. त्या मंडळाचे आता जे अध्यक्ष आहेत तुषारजी आपटे,
त्यांनी तो आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतो. माननीय भाऊंना विनंती करतो की त्यांनी तो त्यांना द्यावा. आपल्या सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात, तसंच कुठल्याही कार्यक्रमाची यशस्वीता ही जेवण कसं चांगलं असतं किंवा जेवणामध्ये काय असतं याच्यावर अवलंबून असते. या जेवणाची ज्या व्यवस्था ज्यांनी केली ते निलेश कॅटरर, निलेश काणे. या मंडपाची ज्यांनी व्यवस्था केली ते ओम साई डेकोरेटर्सचे चंद्रकांत भोईर. आपल्यासमोर आपला सगळ्यांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची ज्यांनी व्यवस्था केली ते काटकर इथे बसलेलेच आहेत. आपण हा सगळा कार्यक्रम केला, प्रत्येक मिनिट त्याचं व्हिडिओ टेपिंग केलेलं आहे, एका अर्थाने डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि याची जवळजवळ 20 DVD त्यांचं डॉक्युमेंटेशन झालं आहे. त्याचा प्रत्यक्ष एडिटिंग करून ते आपल्यापर्यंत पोचेल. ते करणारे प्रायमो डिव्हाइस कंपनीचे जितेंद्र ठक्कर. हे जे सुंदर बॅकड्रॉप ज्यांनी केला ते आमच्या गुरुकुलचे चित्रकार BC आर्य. नगर परिषदेने या सगळ्या गोष्टीच्या स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टीसाठी मदत केली. नगर परिषद, पोलीस स्टेशनला अनेक परवानगीसाठी जावं लागलं कायद्याची आवश्यकता म्हणून. या सर्व पोलीस स्टेशननी अत्यंत आपुलकीने मदत केली. आपुलकीने हा शब्द मी मुद्दाम अशासाठी वापरतोय की आम्ही 1-2दा त्यांच्याकडे गेलो, पण 10 वेळा त्यांचेच फोन आले, हो सर एवढं आम्हाला करून द्या, एवढं पत्र द्या, तुम्ही तुमच्या माधवीताईंना पाठवा, एवढं करा, मग असं लिहा, तसं बोला, मग अंबरनाथला जा तिथे असं सांगा, एक बदलापूरला जा तिथे असं सांगा. त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्व परवानग्या त्यांनीच आणून दिल्या. म्हणून म्हटलं की आपुलकीने मदत करणारे हे आमचं पोलीस स्टेशन. मला असं वाटतं की हे बदलापूरच्या आमच्या भागाचं एक वैशिष्ट्य आहे. याचं सगळ्याचं प्रिंटिंगचं जे काम केलं ते युनिट प्रिंटचे गांगल त्यांनी अत्यंत वेळेमध्ये, नाही तर प्रिंटर हा मनुष्य असा आहे की तो शेवटच्या घटकेपर्यंत आत्ता येतो मग येतो. जसं बटणं काजं राहतात कपड्याची तसं प्रिंटिंगचं काम असतं, परंतु प्रिंटिंगचं काम त्यांनी सगळं वेळेत करून गेलं. याचे जे क्रिएटिव्ह आहेत, हे जे सगळं गुरुकुल महासंगम अनुभवापासून विकासाकडे हे 12 गुरुकुलाचे सगळे हे जे क्रिएटिव्ह ज्यांनी काम केलं ते पॅनोरमा क्रिएटिव्हचे मालक समीर बत्तूरकर आमचे ते पालकसुद्धा आहेत. साई डेकोरेटर हे सुद्धा आमचे पालक आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पालकांनीच हे सगळं घडवून आणलं असं म्हणता येऊ शकेल. पाण्याची सोय करणारे कृष्णा वॉटर्स, या ट्रॉफी ज्यांनी तयार केल्या ते श्रीनाथ ट्रॉफी, अशा विविध अंगांनी सगळ्यांनी मदत केली. अजून एक छोटी आपल्याला ही जी योगी अरविंदांची प्रदर्शनी ज्यांनी चित्रकारित केलेली आहे तो चित्रकार म्हणजे गणेश म्हात्रे. दुर्दैवाची गोष्ट अशी की तो गणेश म्हात्रेला ऐकता येत नाही, बोलता येत नाही, पण चांगली चित्र काढता येतात आणि त्याने ही चित्र आपल्यासाठी काढून दिली आहे. गणेश म्हात्रेची आई इथे उपस्थित आहे, त्यामुळे गणेश म्हात्रेची आणि त्याच्या आईचे सुद्धा अत्यंत मनापासून सगळ्यांतर्फे आम्ही आभार मानतो. सगळ्यात शेवटी या गुरुकुलाच्या यशस्वीतेसाठी खरं म्हणजे आम्ही असं ठरवलं की गुरुकुलाचा संगम झाला. गेल्या वर्षभरापासून त्याच्या तयारी सुरुवात झाल्या, अनेक बैठका झाल्या, छपाई झाली आणि नंतर असं वाटलं की बा प्रत्येक गुरुकुलांमध्ये जाऊन भेट द्यावी, ते गुरुकुल कुठे आहे, काय आहे, त्या मंडळींशी भेटावं. कारण सगळ्या गुरुकुलांमध्ये आमचा जाण्याचा योग आला नव्हता आणि त्यानिमित्ताने जेव्हा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आम्ही सगळ्या गुरुकुलांची भेट घेतली, सगळ्या संचालकांना भेटलो, सगळ्या शिक्षकांना भेटलो, अनेक ठिकाणी पालकांचीही बैठक घेतली
आणि या सगळ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचं स्वरूप म्हणजे आत्ता आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्यांचे औपचारिकरित्या सुद्धा आभार मानण्याची आवश्यकता नाही, कारण ते या गुरुकुल महासंगमाचे घटकच आहेत. त्यांनी आपुलकीने तिथे आलेले आहेत. त्यामुळे त्यानिमित्ताने सगळ्या गुरुकुलाचा प्रवास घडला, दर्शन करता आलं, सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण काही त्रुटी जरूर राहिल्या, काही अडचणी लक्षात आल्या, काही गोष्टी नियोजनात राहिल्या, काही गोष्टी प्रत्यक्ष कार्यवाहीत राहिल्या, काही गोष्टी करायच्या ठरवल्या त्या करू नाही शकलो. तरीसुद्धा या महासंगमाचं आपण सगळ्यांनी, जे शिबिरार्थी आहेत, पालक आहेत, या सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकार केला, त्या गैरसोयीची सोय मानून घेतली, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. त्यामुळे हा जो महासंगमाचा गोवर्धन आपल्या सगळ्यांच्या बोटावर उभा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे पुढचं पाऊल करणार आहोत की हे आपण गुरुकुल महासंगम हा शेवट नाही, ही आपल्या वैचारिक देवाणघेवाणीची सुरुवात आहे. आपण स्वतःच्या आत्मगौरवात मग्न न राहता आपल्या त्रुटींकडे बघावं म्हणून हा महासंगम आहे. इतरांच्या अनुभवातून शिकावं म्हणून महासंगम आहे. या महासंगमात सुद्धा आपण कशा पद्धतीने सहभागी राहिलो याचाही आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि या गोष्टीतून आपण सगळ्यांनी पुढे जाऊ. पुढचा जेव्हा महासंगम होईल त्या महासंगमामध्ये आम्हाला सहभागी व्हायला आवडेल, एवढं बोलून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आर्य. या ठिकाणी ऋषितुल्य व्यक्ती इंदुताई काटदरे आपल्याला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून लाभलेले आहेत. मी सौ अश्विनीताई यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शिका इंदुताईंचा आपणा सर्वांस परिचय करून द्यावा. नमस्कार. आज एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय मी आपणास करून देत आहे. ताईंचे नाव श्री इंदुमती काटदरे आहे, पण आपण सर्व त्यांना इंदुताई या नावानेच ओळखतो. त्या अहमदाबाद, गुजरात येथील रहिवासी आहेत. ताईंनी संस्कृत व इंग्रजी या 2 भाषांमधून MA केलेले आहे. गेली 15 वर्ष त्या महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून अध्यापन कार्य करत आहेत. विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थांच्या 25 वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून त्या काम पाहतात. त्यांच्याकडे गुजरात प्रांतमंत्री, पश्चिम क्षेत्रमंत्री, अखिल भारतीय सहमंत्री, अखिल भारतीय शिशुवाटिका प्रमुख, अखिल भारतीय विद्वत परिषद संयोजक म्हणून विशेष दायित्व आहे. सन 2014 पासून पुनरुत्थान ट्रस्ट मंत्री म्हणून त्या कार्य करतात. सन 2012 पासून पुनरुत्थान विद्यापीठाचे संयोजक म्हणूनही त्या काम पाहतात. ग्रंथलेखन, संपादन, संशोधन, भाषण, अध्यापन आणि अध्ययन या त्यांच्या प्रवृत्ती आहेत. धन्यवाद. 2 गोष्टी अनावधानाने राहिल्या. एक गोष्ट म्हणजे जे वक्ते या ठिकाणी आपण बोलवले होते त्या सगळे वक्ते अत्यंत वेळात वेळ काढून सगळ्यांची जवळजवळ 5-6 महिने त्यांची सगळ्यांची बोलून निश्चित केलेलं होतं आणि सगळ्या वक्त्यांनी अत्यंत ठरल्याप्रमाणे 1-2 वक्ते सोडले तर सर्व वक्ते इथे उपस्थित राहिले. त्यामुळे त्या वक्त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. दुसरा एक भाग राहिला जो अनावधानाने, तो म्हणजे या कार्यक्रमाची जी प्रसिद्धी आहे, जी वर्तमानपत्रातून व्हायला पाहिजे असं वाटलं होतं, त्याच्यासाठी गिरीश त्रिवेदी यांच्याशी सल्लामसलत केली, श्रीकांत खाडे यांच्याशी सल्लामसलत केली आणि या सगळ्या मंडळींशी चर्चा करून प्रसिद्धीची आम्ही काही यंत्रणा बसवली आणि ती यंत्रणा उत्कृष्टपणे काम केली आणि आपण गेल्या आठवडाभर बघतोय की या गुरुकुल महासंगमाची प्रसिद्धी व्यवस्थित होते आहे. प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी नाही, हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्या वर्तमानपत्र हे माध्यम आहे, ते माध्यम प्रभावीपणे वापरलं पाहिजे.
असा गिरीश त्रिवेदी आणि सगळ्याच मंडळींचा आग्रह होता. त्यामुळे ही सगळी मंडळी गेले 3 दिवस संपूर्ण वेळ आपल्या या शिबिरामध्ये उपस्थित आहेत. अनेकांच्या मुलाखती घेतल्या, अनेकांशी ते बोलले आणि याची सगळी माहिती वर्तमानपत्रातून आली. आज सगळ्या वर्तमानपत्रातून ही माहिती गुरुकुल महासंगम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचला आहे. लोकमत असेल, पुण्य असेल, सकाळ आहे, लोकसत्ता आहे, सगळ्या वर्तमानपत्रातून ही बातमी आली. याचं कारण इथले जे सगळी जी पत्रकार मंडळी आहेत, स्थानिक पत्रकार मंडळी आहेत, यांनी केलेलं सहकार्य, मग मेंदळे असतील, श्रीकांत खाडे असतील, प्रशांत असेल, या सगळ्या मंडळींनी जी याच्यामध्ये आपुलकीने मदत केली, घरचं कार्य या पद्धतीने मदत केली. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा उल्लेख करणं हे अत्यंत आवश्यक होतं. मगाशी ते अनावधानाने राहिलं, क्षमस्व. पंचकोश विकसन प्रणालीचे प्रणेते वंदनीय भाऊ अभ्यंकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या इंदुताईंचा सत्कार करावा. धन्यवाद भाऊ. इंदुताईंचं मार्गदर्शन आपल्याला लाभणारच आहे. तत्पूर्वी एक वैयक्तिक गीत या ठिकाणी सादर होणार आहे. मी सुषेण पाटील या विद्यार्थ्याला विनंती करते की त्यांनी गीत सादर करावे. शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. साधना का पथ कठिन है, साधना का पथ कठिन है. शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. अचेतन जो युगों से लहर के अनुकूल बहते, साथ बहना है सरल, प्रतिकूल बहना ही कठिन है. साधना का पथ कठिन है, साधना का पथ कठिन है. शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. शलभ बन जलना सरल है, प्रेम की जलती शिखा पर स्वयं को तिल तिल जलाकर दीप बनना ही कठिन है. साधना का पथ कठिन है, साधना का पथ कठिन है. शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. ठोकरें खाकर नियति की युगों से जी रहा मानव है. सरल आंसू बहाना, मुस्कुराना ही कठिन है. साधना का पथ कठिन है, साधना का पथ कठिन है. शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठिन है. साधना का पथ कठिन है, साधना का पथ कठिन है. साधना का पथ कठिन है. धन्यवाद. आदरणीय इंदुताईंच्या मोठेपणाचा एक भाग म्हणून त्यांच्या आधीच मर्यादित झालेल्या वेळात त्यांनी 2 मिनटं मला दिली आहेत.
श्रीयुत पद्मनाभजी देशपांडे यांनी आव न आणता भाव जपण्याचा जो भाव व्यक्त केला आहे त्याबद्दल मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आदरणीय आमदार यांनी सहाय्य करण्याचं शासनातर्फे जी भूमिका मांडली आहे त्याच्याबद्दलही एक आनंद व्यक्त करतो. खरं म्हणाल तर एकच मदत शासनाकडून हवी आहे की या पंचकोश विकसनाकडे शासनानं दुर्लक्ष करावं, म्हणजे मोठी मदत होणार आहे. काही वेळा नको इतकं जर लक्ष देतात तिथे जरा घोटाळा असतो. श्रीकांतरावांच्या प्रेरणेनं किंवा उत्स्फूर्तीनं हा सगळा समारंभ फार चांगल्या रीतीनं झाला आहे. काहींनी किंवा आत्तासुद्धा काही म्हटलं तर किरकोळ, त्यांना वाटले असेल तर मोठ्या, अशा काही उणिवांचा विचार केला होता. पण मला असं वाटतं की हे श्रीकांतरावांना एक मोठं प्रमाणपत्र आहे. कारण जो करतो तो चुकतो. बाकीच्या लोकांनी काही केलं नसल्यामुळं चुकायचा प्रश्न उद्भवला नाही. ते चुकले याच्यात त्यांनी काही केलं असं सर्वांनी मान्य केलं आहे. त्याहीबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आणि शेवट हा समारोप कार्यक्रम आहे. समारोप कार्यक्रमानं एखादं काम जर संपलं तर त्याला कुलूप लागतं. की असं म्हणेनी किल्ली कोणाकडे तरी सोपवायला लागते आणि पुढला प्रस्ताव करावा लागतो. तेवढा प्रस्ताव करून मी थांबणार आहे. तो प्रस्ताव असा आहे की इंग्रजी महिने आपल्याला लगेच लक्षात येतात म्हणून मी तसे म्हणतो, पण मला ते मनापासून आवडत नाही आहे. पण सगळ्यांच्या स्मरणात राहावं म्हणून 2014च्या पहिल्या महिन्यापासून पहिला महिना, तिसरा महिना, 5वा महिना, 7वा महिना, 9वा महिना आणि 11वा महिना म्हणजे 1 वर्ष पूर्ण होईल. या प्रत्येक महिन्यामध्ये एक कोशाची एक प्रशिक्षणाची किंवा चिंतनाची, आपण कसंही त्याला नाव देऊया, अशा तऱ्हेची एक बैठक होईल. सर्व गुरुकुलांनी त्याला आपले प्रतिनिधी, त्याचा अधिक विस्तार मी नंतर आपल्याला पत्राद्वारे कळवीन, त्याप्रमाणे त्याला प्रतिनिधी पाठवावेत आणि आपण महासंगमानं किंवा महासंगमाचा समारोप न करता पुढल्या कार्याचा संकल्प करून या समारोपाकडे पाहावं, एवढं सुचवून मी थांबतो. धन्यवाद.